पहिल्यांदा बालाजी फुगारे जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी हे अधिवेशन आणि संमेलन या ठिकाणी केलं होतं. बालाजी फुगारे हे प्रोफेसर आहेत, पत्रकार आहेत सकाळचे, पण त्यांचा स्वभाव आणि त्यांची जी पद्धती आहे कार्यकामाची ती प्रचंड जबरदस्त आहे. आणि मला असं वाटतं की एका संघटकामध्ये जे महत्त्वपूर्ण गुण आहेत ते बालाजी सरांमध्ये आहेत. माझा आमच्या टीमचा आम्ही सगळे उंटावर शेळ्या आखणारे माणसं आहोत. हे सगळं याच पंढरपूरच्या आणि सोलापूरच्या लोकांनी सगळं घडवून आणलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. सूरज सरवदे जे राज्य संघटक आहेत आणि जबरदस्त काम त्यांनी या काळामध्ये केले, त्यांचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. बालाजी फुगारे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तौफिक भाई जे आहेत त्यांचं या ठिकाणी सन्मान होतो. तौफिकजी प्रचंड उत्साही असलेलं व्यक्तिमत्व आणि छान पद्धतीनं आपण कसं काम केलं पाहिजे, सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण कसं झालं पाहिजे यासाठी तौफिक सारखा एक धुरंधर सरदार आपल्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की तौफिक यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर बालाजी सर तुम्ही जा ना पलीकडे सहभागी होतो. यानंतर मी विनंती करतो धनराज बगळे यांना जे महानगराध्यक्ष आहेत सोलापूरचे. धनराज यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर ज्याच्या भरोशावर आणि त्या जीवावर आपण अधिवेशन घेतलं होतं सोलापूर पंढरपूरचं, असं तालुका अध्यक्ष सूरज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सूरज कोळगे म्हणजे सूरज मध्ये मी अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत की सूरजला माझ्या सगळ्या कोर टीमच्या प्रमुख मेंबर मध्ये सूरजला मी घेतलं आणि खूप स्पार्क असलेला आणि अत्यंत अभ्यासू असलेला सूरज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सचिन राठोड सोलापूरचे उत्तर तालुका अध्यक्ष यांचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. देशमुख सर कुठे आहेत? देशमुख सर सचिन राठोड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. गणेश गांडोळजी यांचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. रोहिदास भारकडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बोरकडे यांचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. समाधान होतचाळे त्यानंतर तेजस गांधाळे